नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. रेल्वे स्टेशन लिफ्टच्या छतावर बसलेल्या तळीरामाला त्याची नशा उतरण्याच्या अगोदर खाली उतरवण्यात अग्निशमन दलाला यश. त्याला सुखरूप बाहेर केले पोलिसांच्या हवाली. आमची एक प्रचार फेरी झाली तरी महायुतीचा तिढा सुटेना, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे प्रतिपादन. तर महायुतीकडून शिंदे सेनेलाच उमेदवारी मिळणार असल्याचे भुमरे यांचे शिरसाटांचे भाकीत. आता बघूया सविस्तर बातम्या. रेल्वे स्टेशन पार्सल ऑफिस समोर असलेल्या लिफ्टच्या छतावर एक तळीराम चढून बसला होता. याची माहिती मिळताच प्रशासन खडबडून जागं झालं. त्या तळीरामाची उतरायच्या आत अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला सुखरूप खाली उतरवून पुन्हा सुखरूप पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. रेल्वे स्टेशनच्या दर्शनी भागात असलेल्या पार्सल ऑफिस समोरील लिफ्टच्या छतावर एक तळीराम चढून बसल्याची घटना रविवारी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास घडली आहे. त्या चढून बसलेल्या ठिकाणी असलेल्या छतावर घसरण होती, त्यामुळे तो केव्हा तोल जाऊन घसरून पडेल याचा नेम नव्हता. या घटनेची माहिती मिळताच सर्वच प्रशासन खडबडून जागं झालं. रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याबरोबरच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. त्याची उतरायच्या आत अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला सुखरूप खाली उतरवून पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी त्याची माहिती मिळवली असता त्याचे नाव शुभम सुभाष थोरात, वय 27 वर्ष अंदाजे, राहणार हमालवाडा अशी त्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याची नशा उतरायच्या आत काही वेळातच त्याला सुखरूप खाली उतरवलं आणि ठाणे अंमलदार PR दिगुले यांच्या स्वाधीन केलं. तोपर्यंत त्याचे नातेवाईक आणि प्रवासी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जमले होते. त्याला खाली उतरवल्यावर तेथील नागरिकांनी आणि त्याच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यात उतरवण्यासाठी अग्निशमन अधिकारी RK सुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाचे उप अग्निशमन अधिकारी संपत भगत, ड्युटी इंचार्ज हरिभाऊ घुगे, वसीम पठाण, अग्निशमक दलाचे मुंगसे प्रसाद शिंदे, छगन सलामबाद, संदीप चव्हाण, सूरज राठोड, गजानन गावंदे, वाहनचालक नंदकिशोर घुगे यांनी आपलं कर्तव्य बजावलं. महायुतीच्या उमेदवारांचा तिढा अजून औरंगाबाद लोकसभेमध्ये कायम आहे. कोणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झालं नसताना ठाकरे गटाकडून आतापासूनच जोरदार तयारी सुरू झाली असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी केलंय. तुमच्यासारखे पक्ष फोडून, गद्दारी करून, ईडीच्या इन्क्वायऱ्या लावून आम्ही निवडून येणार. आम्ही आमच्या ताकदीवर, जनतेच्या ताकदीवर, आम्ही ED, CBI, इन्कम टॅक्स यांच्या बळावर नाही निवडून आणणार जागा. आम्ही आमच्या जनतेच्या पाठिंब्यावर. आमचा प्रचाराचं एक फेरी संपत आलेली आहे. ऑलरेडी आमचे सगळे तालुका प्रमुख, शहर प्रमुख यांनी या मतदारसंघातलं वॉर्ड, बूथ रचना जाऊन मतदार यादीनिहाय घरोघरी आम्ही पोहोचलेलो आहोत. हा पहिला संघटनात्मक जो दौरा असतो किंवा यंत्रणा रचनेची यंत्रणा लावणं असतं, हे आमचं काम संपलेलं आहे. आता आम्ही प्रत्यक्षात मैदानात उतरून प्रचाराची सुरुवात आमची 12 तारखेपासून सुरू होते. 12 ते 22पर्यंत एक दुसरा राऊंड होईल आणि 22 नंतर पुन्हा तिसरा राऊंड, असे 3 पद्धतीनं आमचे दौरे होत आहेत. आमचं सगळं उमेदवार ठरलेला आहे, आमच्या बूथवरचा माणूस ठरलेला आहे, आमच्या सभा कुठं होणार आहे ठरलेलं आहे. त्यामुळे आम्ही प्रभावीरित्या प्रचार करतोय. महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही संभाजीनगर. महायुतीला विचारा, आम्हाला काय, आम्हाला वाटतं नाहीच यावं त्यांनी. पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांची कार्यालयात जाऊन भेट घेतली. यानंतर त्यांनी तेथील महायुतीची जागा शिंदे गटाला सुटण्याची शक्यता असल्याचे भाकीत केलं. भुमरे आणि आमदार संजय शिरसाट यांच्या भेटीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बैठकीची चर्चा म्हणजे पूर्वतयारी होऊन आम्ही बसलेलो आहे. शिंदे साहेब जे उमेदवार देतील महायुतीचा, त्या उमेदवारासाठी आम्ही नियोजन कसं असावं, तालुका वाईज कसं असावं, ज्या निवडून येण्यासाठी जी काही आपल्याला पूर्वतयारी करायला लागते, त्या तयारीसाठी आम्ही सगळे 4-5 जण बसलेलो आहे. 4-5 दिवसापूर्वी भाजप असन, राष्ट्रवादी असन आणि शिवसेना असन आमची बैठक झाली. त्यामध्ये मध्यवर्ती कार्यालयाची जागेची पाहणी केली. ती जागासुद्धा आम्ही फायनल केली.
आणि आता पूर्वतयारी म्हणून आम्ही बसलेलो आहे. पण तुमच्या नावाची चर्चा जोरदार सुरू झाली. तुम्हाला लढा म्हणून सांगण्यात आलेलं आहे. तुम्ही जागासुद्धा प्रचार कार्यालयाची बघितली. नाही, जागा ही महायुतीच्या उमेदवारासाठी बघितली. जागा जो वेळेवर आम्हाला उमेदवार देतील, कोणी असून द्या, त्याच्यासाठी पूर्वतयारी असली पाहिजे, पूर्वनियोजन असलं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही ही तयारी सुरू केलेली. उमेदवार कोण आहे, काय आहे, उमेदवार हा धनुष्यबाण राहील एवढं आम्ही आपल्याला सांगतो. म्हणजे शिवसेनेलाच जागा जाईल हे पक्का आहे. ही आमची पहिल्यापासून मागणी. ही जागा शिवसेनेची आणि ही शिवसेनाच जागा लढणार आहे. आणि निश्चित तुमच्या माध्यमातून महायुतीचं इथं खासदार होईल असं आम्हाला वाटतं. मग संदीपान भुमरेच खासदार होते. मी सांगतो संदीपान भुमरेच असावा असं नाही, महायुतीचा उमेदवार इथं असेल असं मी सांगतो. शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत औरंगाबाद लोकसभेसाठी महायुतीकडून शिंदे सेनेलाच उमेदवारी मिळणार असल्याचं भाकीत केलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीतर्फे प्रचाराचा झंझावात आता सुरू झालेला आहे. आपण पाहिलं असेल, मुख्यमंत्री कालपासून रामटेकच्या दौऱ्यावर आहेत. अनेक शिवसेनेचे मंत्री, जिल्हा प्रमुख, आमदार हे महाराष्ट्रातील विविध भागात जाऊन त्यांना जे काही नियोजित कार्यक्रम दिलेले आहेत त्या कार्यक्रमाप्रमाणे त्यांचे दौरे सुरू झालेले आहेत. महायुतीमध्ये राहिलेल्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये काल देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा नागपूरला होते. त्यामध्ये मला वाटतं सविस्तर चर्चा झाली असावी. काही नावाच्या घोषणा ही उद्या होणार आहे आणि म्हणून महायुतीमध्ये आता काही तिढा राहणार नाही असं एकंदरीत चित्र हे संपूर्ण महाराष्ट्र समोर जाणार आहे. त्या उलट महाविकास आघाडीची उद्या त्यांची काही प्रेस कॉन्फरन्स आहे, परंतु उबाटा गटाच्या प्रवक्त्याने ज्या पद्धतीने आज प्रेसमध्ये सांगितलंय त्याचा अर्थ असा होतो, उद्या नाना पटोलेला त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये नो एंट्री आहे. मला वाटतं तर नाना पटोले सारख्या स्वाभिमानी नेत्यांनी दरवेळेचा अपमान सहन करण्यापेक्षा पुन्हा घर वापसी करावी, हेच कदाचित त्यांच्या बद्दलचं मत इतर नेत्याचं असावं. संभाजीनगरची जागा ही शिवसेनेकडे आहे, याबद्दल एवढा मोठा जास्त वाद नाहीये. ज्या जागेबद्दलचा वाद होता त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा मी सांगितल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये चालू आहे आणि मला वाटतं ते अंतिम टप्प्यात असल्यामुळं आता तो तिढा सुटल्याच जावा. ज्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल, पालघर असेल, ठाण्याची कोणती जागा असेल किंवा मुंबईची असेल, नाशिक असेल, या सर्व जागेबद्दलची जी काही छोटी मोठी चर्चा होती ती मला वाटतं आता संपलेली आहे आणि कदाचित काही नावाची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. म्हणजे या ठिकाणी महायुतीचा जो कोणी उमेदवार उभा राहील त्याचं पर्सेंटेज जर पाहिलं तो हमखास निवडून येईल. फक्त एवढाच अर्थ मी त्या सर्वेचा घेतो. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज.
दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. प्रेक्षक नमस्कार. तुम्ही बघत आहात एडियन बातमीपत्र. ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे नाव औरंगाबाद लोकसभेच्या उमेदवारीसाठी सुचवलं असल्याची बातमी फिरत असून त्याला जाधव यांनी दुजोरा दिलाय. कालपासून व्हॉट्सअपवरती एक बातमी फिरतेय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माझं नाव लोकसभेसाठी उमेदवारीसाठी सुचवलंय. ही बातमी कितपत खरी आहे खोटी आहे मला माहित नाही, पण जर तसं असेल तर मला एकच मत मांडायचं आहे की मराठा समाज या समाजाला मी कधीच बेईमान नाही झालो. याच्यासाठी मी आमदारकीचा राजीनामा दिला. मुलं आत्महत्या करतायत, त्रस्त आहेत, परेशान आहेत आणि आपण आपलं गोड सत्तेची फळं चाखायची हे माझ्या बापाने मला शिकवलेलं नाही. आणि म्हणून आताही खासदारकीसाठी फक्त खूप सारे पैसे मिळतील किंवा खूप सारं ताकद मिळेल म्हणून मी काहीतरी करायला जाईन असं काही लोकांना जर वाटत असेल तर त्यांनी ते डोक्यातून काढून टाकावं. मराठा समाजासाठी पार्लमेंटमध्ये काही परिणामकारक गोष्टी करण्याच्या संदर्भामध्ये निवडणुकीच्या पूर्वी विधानसभेच्या काही शब्द येतोय का मी त्याच्याकडे बघतोय. त्याच्या संदर्भात काही ठोस शब्द येत असेल आणि आरक्षण देऊ पार्लमेंटमध्ये अशा पद्धतीचं वचन येत असेल तर विधानसभेला अजून 4 महिने बाकी आहेत. त्यामुळे हे वचन पूर्ती करण्याच्या संदर्भामध्ये काय कार्यवाही होते, कशा पद्धतीने काम चालतं याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून जोपर्यंत तशा पद्धतीचा एखादा शब्द येत नाही मला वाटत नाही की मी याच्यामध्ये काही पुढाकार घेईन, कारण माझ्यासाठी माझा समाज सर्वतोपरी आहे. खुलताबाद शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अफसर खान यांचा सत्कार करण्यात आलाय. त्यावेळी अफसर खान यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पहला जो खासदार चुनकर आया उसका चेहरा तक हमने आज तक नहीं देखा, ना वो कभी आया, न कभी पूछा, न कभी विकास के काम करा, क्योंकि वो पैराशूट से उतरा हुआ था. उसको सब आयता मिल गया, आमदार खासदार, क्योंकि ग्राउंड लेवल का आदमी है ही नहीं, तो उसको गोर गरीब लोगों के सुख दुख क्या दिखेंगे. ना ये कभी पुलिस स्टेशन जाता है, न कभी पुलिस स्टेशन से आता है, न कभी लोगों के सुख दुख में जाता है, न कभी लोगों को छुड़ाता है. आपने देखे होगा कहीं टोपी के नाम पे मारा जा रहा, कहीं दाढ़ी के नाम पे मारा जा रहा, कहीं ट्रेन में मारा जा रहा, कहीं मॉब लिंचिंग की जा रही, कभी जो जानवर लेके आ रहे हैं उनके नाम पे मारा जा रहा. तो ये सारी अन्याय अत्याचार के खिलाफ लोकसभा में अफसर खान को भेजो, पूरा हिंदुस्तान हिला के रख दूंगा, ऐसा मैं कहता हूँ. महानगरपालिका आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालय घाटी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बेघर लोकांसाठी शुक्रवारी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलंय. महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे शहरामध्ये 5 शहरी बेघर निवारगृह चालवले जातात.
मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत आणि घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा आरोग्य तपासणी हा उपक्रम घेण्यात आलाय। रेल्वे स्टेशन येथील बोधी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित संत गाडगे महाराज शहरी बेघर निवारागृह येथे शुक्रवारी रात्री पदव्युत्तर जिरियाट्रिक्स विभागातर्फे 110 लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे। यामध्ये बीपी, शुगर, क्षयरोग, एड्स यांच्या तपासण्या करण्यात आल्या। तसेच लाभार्थ्यांना व्यसनमुक्ती, उष्माघात, त्वचेची काळजी, धुळीपासून संरक्षण, आहार, व्यायाम या संदर्भात समुपदेशन करण्यात आलंय। या शिबिरासाठी मनपा आरोग्य विभागाकडून औषधं पुरवल्या गेले होते। यावेळी स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदंड, पदव्युत्तर जिरियाट्रिक्स विभागाच्या प्रमुख डॉक्टर मंगला बोरकर, डॉक्टर शैलजा राव, मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर बाळकृष्ण राठोडकर, डॉक्टर महेश पाटील, डॉक्टर झेबा फिरदोस, डॉक्टर केहकशा फारुकी, डॉक्टर साधना जायभाय, डॉक्टर शीतल जाधव, डॉक्टर अक्षय चांबले, डॉक्टर सुमंत धोत्रे, डॉक्टर अभिजित खापरे, डॉक्टर अनुराधा मुंडे, डॉक्टर अक्षय ताठे, डॉक्टर शुभम, डॉक्टर स्नेहा, डॉक्टर गोविंद गिरी, कार्डिओलॉजी विभागाच्या पूजा जगताप, मनपा नियंत्रक अधिकारी गणेश लोखंडे, माध्यम विश्लेषक अर्पिता शरद, समाज विकास अधिकारी विनोद परदेसी, कार्यालय अधीक्षक जयश्री दिवेकर, आशिष पाटील, अक्षय खरे यांनी उपस्थित राहून सर्व तपासणी केल्या। हा आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी बोधी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या प्राध्यापक प्रशांत दंडे, डॉक्टर रंजना प्रशांत दंडे, जीवन जागृती वैद्यकीय व सामाजिक संस्थेचे डॉक्टर फारुक पटेल, संत गाडगे महाराज क्रीडा शिक्षण व सांस्कृतिक मंडळाचे प्रशांत गायकवाड, संजय देवतवाल, भाग्यश्री देवतवाल, दिव्य दृष्टी वस्ती स्तर संघाच्या रेखा लंबे, छाया लंबे, लताबाई पागोरे, निवारागृहाचे व्यवस्थापक आकाश बेलकर, रोहित रत्नपारखी, आनंद ताजगे, प्राध्यापक दिलीप बोर्डे, प्राध्यापक महादेव मुंडे, डॉक्टर सुनील शेरखाने, अरविंद राऊत, अनिकेत देवताल यांनी सहकार्य केलं। या शिबिराला यशस्वी करण्यासाठी मनपा अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी परस मंडलेचा व मनपा उपायुक्त अंकुश पांढरे यांचे सहकार्य लाभले। जोगदंड यांनी निवारागृहाच्या संचालक व लाभार्थ्यांसोबत संवाद साधून समस्या ऐकून घेतल्या आणि सहकार्याचं आश्वासन दिलं। जागतिक आरोग्य दिन आहे परवा आणि त्या निमित्ताने आम्ही इथे सगळे जे निवारा आहेत केंद्र महानगरपालिकेचे, तर माननीय महानगरपालिकेचे आयुक्त सर आणि उपायुक्त सर आणि त्याशिवाय आमचे अधिष्ठाता माननीय सुकरे सर या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची जिरॅट्रिक्स विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे वार्धक्यशास्त्र, तर त्याचे सगळे पदव्युत्तर विद्यार्थी इथे आलेले आहेत आणि डॉक्टर सिनियर्स पण आलेले आहेत सगळे MD जिरॅट्रिक्स, आणि ते सगळे इथे जे निवारा केंद्रातले रहिवासी आहेत तर त्यांची आरोग्य तपासणी करत आहेत। तर त्यांना आणि त्याशिवाय त्यांना गायडन्स थोडंसं काही ॲडिक्शन्स असतील तर त्याच्यासाठी किंवा त्यातल्या त्यात आहार किंवा वयस्कर लोक त्यांनी पडू नये किंवा काय काळजी घ्यावी तब्येतीची, तर या दृष्टीने आम्ही हे शिबिर आयोजित केलं आहे। आणि याच्यासाठी महानगरपालिकेचे डॉक्टर राठोडकर, डॉक्टर मंडलेचा आणि आमची पूर्ण टीम डॉक्टर राव, साधना, महेश आणि सर्व बाकीचे पदव्युत्तर विद्यार्थी हे सगळे याच्यात सहकार्य करतायत, मदत करतायत तपासण्यासाठी। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। रेल्वे स्टेशन लिफ्टच्या छतावर बसलेल्या तळीरामाला त्याची नशा उतरण्याच्या अगोदर खाली उतरवण्यात अग्निशमन दलाला यश, त्याला सुखरूप बाहेर केले पोलिसांच्या हवाली। आमची एक प्रचार फेरी झाली तरी महायुतीचा तिढा सुटेना, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे प्रतिपादन। तर महायुतीकडून शिंदे सेनेलाच उमेदवारी मिळणार असल्याचे भुमरे यांचे शिरसाटांचे भाकीत। याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।